जय शिवाजी, जय भवानी. महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा जय असो. माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांचा खेडोपाडी संवाद दौरा ग्रुप ग्रामपंचायत आडबुद्रुक लोकनियुक्त सरपंच घनश्याम रामदास महाले यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांची माहितीबाबत हा संवाद दौरा ग्रुप ग्रामपंचायत आडबुद्रुक येथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी माजी सरपंच आनंदीबाई महाले यांच्या उपस्थितीमध्ये सर्व महिला कुसुमबाई गायकवाड, चंद्रभागा महाले, हिराबाई महाले, हिराबाई दामोदर महाले, कविता महाले, यमुनाबाई महाले आदी आणि इतर या लाडक्या बहिणींनी दिंडोरी पेठ विधानसभेचे होणारे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले उपस्थितीत शिवसैनिक कार्यकर्त्यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्यात आली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेट म्हणून रक्षाबंधनाच्या राख्या शिवसैनिकांना बांधल्या आणि त्यांचे आभार मानण्यात आले. साहेब, तुम्ही आमचे भाऊ आहात. आम्ही तुमच्या पाठीशी, सर्व आडबुद्रुक गावातील लाडक्या बहिणी पाठीशी आहोत. धनराज हरिभाऊ महाले साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. येत्या निवडणुकीमध्ये 100% आम्ही आमच्या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीनं तुम्हाला आजच पाठिंबा देत आहोत अशी ग्वाही देत लाडक्या बहिणींनी या भावाला आश्वासन दिले. शेवटी ग्रामस्थांनी जेवणाचा कार्यक्रम अतिसुंदर आयोजित केल्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी सरपंच, ग्रामस्थ, लाडक्या बहिणींचे आभार मानले. यावेळी उपस्थित सुनील पाटील संपर्क प्रमुख, वैभव धनराज महाले युवा नेते, जिल्हाध्यक्ष पद्माकर कांबडी, शिवसेना तालुका प्रमुख पेठ, गोपाळ देशमुख, दिंडोरी पेठ संघटक, घनश्याम महाले युवा शिवसेना तालुका प्रमुख पेठ, शहानवाज शेख उपतालुका प्रमुख पेठ, रोहिदास राऊत, हेमंत भोये, हनुमंत भुसारे, सर्व युवा उपतालुका प्रमुख पेठ, शहर युवा अध्यक्ष अनिल पवार, गट प्रमुख अशोक महाले, ज्येष्ठ सल्लागार नवसू शिंदे, शिवसेना कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी सुरेश गावित, अरुण बारे, वसंत बोरसे, वामन महाले, सोनू महाले, उमेश महाले आणि इतर मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ.